तर प्रत्येकाची अपेक्षा आहे. मला जेव्हा 50,000 घर पडले त्याच्यापैकी 90% लोक ते हार घालताना म्हणाले की आता तुम्ही मंत्री झालं पाहिजे. जेवढे कोण आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झाले. प्रेमाने सांगतो अजित दादा शब्दाचा पक्का आहे. माझी परिस्थिती घाटे साहेब अशी आहे, मी दरवर्षी वर्गामध्ये पास आहे, पण दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिली पास व्हायचं पण पहिलीच बसायचं असं इतके वर्ष मी करत होतो. त्याचं कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली, तेव्हा निवडून आलो. ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तो शिवसेनेतून निवडून आलो, शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ. भाजप मधून निवडून आलो, भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे. आता राष्ट्रवादीतून निवडून आलो. मग एका दिवशी शिवराज पाठवायच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादांना सांगून टाकलं, दादा माझी परिस्थिती अशी आहे की कुठेही गेलो निवडून आले की पहिली वेळ आहे, कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष आहे. दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पक्का आहे, तुमची 2004 पासूनची सिनियरिटी मी काउंट करीन आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे. पण तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं जर मला तर चुकीचं होणार. ते मंत्रिपद गाड्या घडून घेऊन फिरायसाठी नाही, ते जिल्ह्याचा चेअरमन आज नांदेडची अवस्था कशी आहे, नांदेडचा प्रकार शहर या महाराष्ट्रात दुसरा कोणता नाही. आपण जर तुलना केली 50 वर्ष झाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी स्वरूप आहे, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी 50 वर्ष झाला स्वरूप आहे. पण बारामती शिंगणापूरलाही राजवीर एवढं चांगलं शहर आहे. बारामतीला फोन करणार अधिकारी सांगतो एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसतोय, मध्ये खड्ड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून तुमच्या पुण्या नेत्याने नांदेडचं फार वाटव करून टाकले. आता त्याचा भाग नाही आहे, पण लोकांना देखील माहित.